कृपया बॉलरचं नाव सांगायचं आहे. मनीष. स्ट्राईकला आहे तो विश्वजित. चेंडूचं डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. स्ट्राईकला आहे तो विश्वजित. चालू असलेला सामना मुळमवाडी वर्सेस नागेश्वर गोसावी शिंदेवाडी. चेंडूचं वाहिद. धावसंख्या होते 2. पहिला षटक चालू असताना धावसंख्या झाल्या 4. पहिला षटक चालू असताना धावसंख्या झाल्या 4. पुढचा चेंडू मनीषाचा सामना करणार विश्वजित आणि फलंदाज बाद. पुढचा चेंडू मनीषाचा सामना करणार हेमंत. पाहूया पुन्हा एकदा. आणि चेंडूचं डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी आणि एका धावेने संख्येची धावसंख्या होते 5. पहिला षटक चालू असताना धावसंख्या 5. पुढचा चेंडू मनीषाचा सामना करणार हेमंत आणि पुन्हा एकदा डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एकदा मिळते. एका धावेने संख्येची धावसंख्या होते 6. पहिला षटक चालू असताना 6. पुन्हा एकदा मनीष हेमंत याला पालिका देवी संघ मुलमवाडी चारळ आणि नागेश्वर शिंदेवाडी यामध्ये चालला सामना. आणि चेंडू होते एका धावेसाठी. एका धावेने संख्या होते 7. पहिल्या षटक चालू असताना 7. पुन्हा एकदा पुढे मनीषाचा सामना करणार आणि चेंडू होते डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एखादा 8 धावा दरम्यान षटक संपतंय. मॅजिक ओव्हर 8 + 8 16. पहिल्या षटकात धावून गेलेले 16. कालिका देवी क्रिकेट संघ मुळमवाडी चारळ वर्सेस श्री गांगेश्वर ससाळे शिंदेवाडी या 2 बलाढ्य संघामध्ये हा सामना खेळला जातोय. मुळमवाडीला या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आहे. बॉलरचं नाव सांगायचंय सार्थक. स्ट्राईक करणार विश्वजित. पुढचा चेंडू सार्थक येत विश्वजित याला पुन्हा एकदा. पाहूया चेंडूच्या डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. एका धावेने संघाची धावसंख्या होते 17. पहिलं षटक चालू आहे. धावसंख्या होते 17. पुढचा चेंडू सार्थक याचा विश्वजित याला. दुसरा षटक चालू असताना धावसंख्या झाली 17. पुन्हा एकदा पाहूया पुढचा चेंडू आणि डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जातोय एका धावेसाठी. एका धावेने संघाची धावसंख्या होते 18. दुसरा षटक चालू असताना तारा आणि ससाळे या 2 बलाढ्य संघामध्ये चालू असलेला सामना. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू सार्थक याचा आणि पुन्हा एकदा जोरदार चेंडू. चेंडूच्या डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी आणि संघाची धावसंख्या होते 19. दुसरा षटक चालू असताना 19. पाहूया कृपया मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर चेंडू उपलब्ध करून द्यायचा आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सार्थक याचा आहे विश्वजितसाठी. पाहूया धावसंख्या झाली 19. पुढचा चेंडू आणि चेंडूच्या डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी आणि एका धावेने संघाची धावसंख्या होते 20. काही चेंडूचा खेळ शिल्लक आणि पुढचा चेंडू सार्थक याचा विश्वजितसाठी. पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू सार्थक याचा विश्वजित याला आणि सुंदर आहे. पुन्हा एकदा डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी. एका धावेने संघाची धावसंख्या होते 21. लास्ट टू गो. पाहूया सार्थक आणि सामना करणार विश्वजित. पुन्हा एकदा पुढचा चेंडू सार्थक याचा. पाहूया आणि
जाऊ नको जागेवर जा बॉल सुटल्यावर जा बॉल सुटल्यावर जा हेमंत पुन्हा एकदा पुढचा चेंडू सार्थक्याचा पाहूया सार्थक्याचा चेंडू आणि सुंदर झटकावला आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण एकदा मिळते एका डाव्याने संघाची धावसंख्या होते 22 12 चेंडू मध्ये 23 धावांचं आव्हान ठेवलं आहे कालिका देवी श्री कालिका देवी क्रिकेट संघ मुळंबवाडी चारळ या संघासमोर श्री गांगेश्वर ससाळ शिंदेवाड या संघाने पाहूया पुन्हा एकदा कृपया मुलंमोडी या संघाने आपले दळवेलीचे गोलंदाज मंडळ मैदानामध्ये पाठवायचे आणि 23 धावांचे आव्हान ठेवलं आहे ते श्री गांगेश्वर क्रिकेट क्लब ससाळ शिंदेवाड या संघाने आणि दळवेलीचा पहिला संघाचा पहिला आणि वैयक्तिक पहिला षटक कोण घेऊन येतो पाहूया ससाळ या शिंदेवाड संघाकडून आणि कृपया फलंदाजांची नावं सांगायची आहेत पुन्हा एकदा पाहूया हेमंत सामना करणार सार्थक पाहूया पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू हेमंत याचा सार्थक साठी दरम्यान सामन्याला सुरुवात आणि अवांतर धाव मिळते एका अवांतर धावेने संघाची धावसंख्या होते 1 संघाचं खातं खोलतंय पाहूया पाहूया पुन्हा एकदा चेंडू होतोय डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी धावसंख्या होते 2 पुन्हा एकदा आणि सुंदर टक्कल चिट्टू आणि जाते 4 धावा धावसंख्या होते 6 6 धावा झाल्या पुढचा चेंडू विश्वजित याचा पुढचा चेंडू विश्वजित याचा आणि पुन्हा एकदा डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एका धावेसाठी एका धावेने संख्या धावसंख्या होते 7 पुढचा चेंडू पाहूया सार्थक याला 1 धाव मिळते बॉल पाठी पडला डायरेक्ट बाहेर पडला तू स्वतः सांगतो यार बाहेर पडला काय बाहेर पडलाय बॉल नो बॉल आहे 4 आले 3 बॉल थोडे नको मारू नो बॉल आहे 4 आले का बापू
पुढचा चेंडू आणि एकदा मिळते. धाव संख्या झाले 10. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यानंतर होणारा सामना चंडिका देवी आंगले वर्सेस श्री कालिका देवी क्रिकेट सेंटर मुलंगवाडी या दोन संघामध्ये सेमीफायनल सामना खेळला जातोय. तरी दोन्ही संघांनी त्वरित टॉससाठी यायचे. जाऊ दे.